नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाची गणित या विषयाची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। तुम्हाला जर 7वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 7वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे, ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। प्रश्न पहिला अ, खालील आकृती बघून प्रश्नांची उत्तरे लिहा 3 गुणांसाठी। या ठिकाणी त्रिज्या लिहायची आहे। आकृतीचे निरीक्षण केल्यानंतर त्रिज्या येणार आहे OA, OB, OC, OF, जीवा AB, CF, CE, AD आणि व्यास आहे CF, AB। प्रश्न पहिल्यातील बी प्रश्न, एका कॅलेंडरची लांबी 45 सेमी व रुंदी 26 सेमी असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती? 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न। कॅलेंडर आयताकृती असते। कॅलेंडरचे क्षेत्रफळ बरोबर आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी। 45 गुणिले 26 उत्तर आलेले आहे 1170। कॅलेंडरचे क्षेत्रफळ 1170 सेमी वर्ग आहे। प्रश्न पहिल्यातील क प्रश्न 2 गुणांसाठी आहे। 3 सेमी बाजू असणाऱ्या घनाचे पृष्ठफळ काढा। घनाचे एकूण पृष्ठफळ 6l वर्ग, 6 गुणिले 3चा वर्ग, 3चा वर्ग आहे 9, 6 गुणिले 9 बरोबर 54 सेमी वर्ग। ड प्रश्न, आकृतीतील x ची किंमत काढा। त्या ठिकाणी आकृती दिलेली आहे त्रिकोण LMN। पायथागोरसच्या सिद्धांतानुसार x वर्ग बरोबर 7चा वर्ग अधिक 24चा वर्ग, 49 अधिक 576 बरोबर 625। 625 चे वर्गमूळ आहे 25, x बरोबर 25। प्रश्न दुसरा सोडवा। जर 7 किलो कांदे 140 रुपयांना तर 12 किलो कांदे कितीला मिळतील? 3 गुणांसाठी आहे हा प्रश्न। 12 किलोग्रॅम कांद्यांची किंमत काढायची आहे, तर ती किंमत x आहे असे मानू। कांद्याचे वजन व त्यांची किंमत समप्रमाणात आहे, त्यांचे गुणोत्तर मांडून समीकरण मिळवू। 7/140 बरोबर 12/x। 7x बरोबर 12 गुणिले 140, दोन्ही बाजूंना 140x ने गुणू। उत्तर आलेले आहे x बरोबर 240। 12 किलोग्रॅम कांदे 240 रुपयांना मिळतील। दुसरा प्रश्न, रिहानाने 1500 रुपये बँकेत 9% दराने 2 वर्षांसाठी ठेवले, शेवटी तिला किती पैसे मिळणार? 3 गुणांसाठी आहे हा प्रश्न। म बरोबर 1500, दर बरोबर 10/6/9, क बरोबर 2 वर्षे। सरळ व्याजाचे सूत्र सरळ व्याज आलेले आहे 270। आणि आता आपल्याला रास काढायची आहे। रासचे सूत्र आहे रास बरोबर मुद्दल अधिक व्याज। 1500 अधिक 270 उत्तर आलेले आहे 1770। रिहानाला एकूण 1770 रुपये मिळतील। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 7वीच्या वर्गाची गणित या विषयाची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याचे नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।